तास लागला. नाही, ठीक आहे ना. म्हणजे एक सांगण्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला की आपण ॲज अ टीचर म्हणून अप्रोच आपला असा असला पाहिजे की आता सध्या नवीन एज्युकेशन पॅटर्न आहे ना जो विद्यार्थ्यांसाठी आहे, सर्वजण मोबाईल आडवा ठेवा रोजच्या सूचनेप्रमाणे आणि सर्वजण कॅमेरा ऑन करा. पुन्हा परत कोमलताई, हा, मोबाईल आडवा ठेवा. ओके ना. नवीन एज्युकेशन पॅटर्न असा आहे की मुलांना जर क्रिएटिव्ह माइंड आणि ऑब्झर्वेटिव्ह माइंड ठेवायचं असेल तर प्रश्न विचारण्यासाठी स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. असा पॅटर्न आहे, थिंकिंग पॅटर्न आहे. आता तो खरोखर अंमलात येत नाही. त्याच्यासाठी काय झालंय की आपण चुकीचं स्टेटमेंट नाही पण ट्रू आहे, तेवढंच सत्य आहे, पण तेवढं कडू पण सत्य आहे. बिल्डिंगा मोठ्या मोठ्या उभ्या राहिल्या, बिल्डिंगांमध्ये साधनं आधुनिक आले, पण बिचारे मास्तर जुनेच आहेत, ते आधुनिक नाहीयेत. किंवा जे ऑलरेडी मास्तर आहेत त्यांची आधुनिक काहीतरी टेक्निक शिकण्याची किती इच्छाशक्ती आहे हे माहीत नाहीये. म्हणजे थोडंसं कदाचित कोणी गव्हर्नमेंट जॉबला असतील की कदाचित त्यांना वाईट वाटू शकतं. पण काय आहे, आज तुम्ही एखादी मोठी बिल्डिंग, एखादी एसी स्कूल बनवू शकतात. पण त्यातल्या मधलं जे सॉफ्टवेअर आहे ना ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि ते सॉफ्टवेअर टीचरच्या माध्यमातून किंवा गुरुच्या माध्यमातून टीचर हेच ऍप्लिकेशन करून देणारं सॉफ्टवेअर आहे. आता ते बदलणं, ते डिवोटेड असणं, ते देशाच्या प्रती डिवोटेड असणं, नवीन समाजाला जागृत करण्यासाठी डिवोट असणं. कारण मी जरी 10वी नापास होतो, पण आता विषय सोडला म्हणून मुद्दाम सांगतो तुम्हाला, मी अशा टीचरांच्या सानिध्यात होतो की मी अजून तसा शिक्षकच बघितला नाही. माझं एकच ओळीत स्टेटमेंट असेल, आम्ही अशा शिक्षकाच्या सानिध्यात होतो, अशा मुख्याध्यापकाच्या सानिध्यात होतो की तसा मुख्याध्यापक पुन्हा परत होणे नाही आणि दिसला नाही पुन्हा परत. म्हणजे असं पण एक टॅगलाईन म्हणता येईल की छोट्याशा गावात म्हणजे ग्रँटेड स्कूल आपल्या छोट्या गावात असतात, पण त्या काळी सुद्धा मोठे मोठे गोल का असले पाहिजे म्हणून आम्ही 8वी 9वीत असताना त्यांना राज्य शासनाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जो काय असतो तो मिळाला त्यांना. तेव्हा आम्ही ढोल ताशे लावून नाचलो, म्हणजे आम्ही विद्यार्थी होतो म्हणून साहजिक. पण मग तेव्हा मला काहीच कळत नव्हतं की यांना का हा शिक्षक पुरस्कार भेटला. पण त्या माणसाने कुणालाही बाबा, म्हणतात ना की राजकारण्यांच्या घरी बिलकुल पाणी भरणारा माणूस नव्हता. आणि तुम्हाला हे नाणं खणखणीत आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, कारण माझं काम काम खणखणीत आहे. म्हणजे ते तेव्हा म्हणतात ना की आता जे आपण म्हणतो की वेगवेगळे कलम वापरून वेगवेगळ्या स्कूल्समध्ये इनिशिएटिव्ह घेऊन केलं पाहिजे. मग शिक्षकांना जर पगार पाहिजे असेल तर शिक्षकांनी त्याच गावात राहायचं, ही सुद्धा त्यांची कंपल्सरी होती. शिक्षकांना जर पगार पाहिजे असेल तर शिक्षकांनी 12 तास ड्युटी करायची, हे पण त्यांचे आदेश होते. म्हणजे नॉट ओन्ली द शाळा 11 ते 5, पण आमची शाळा सुरू व्हायची सकाळी 8 वाजता, तर रात्री 10 वाजेपर्यंत शाळा असायची. मग आता काय काय करायला लावत असतील ते मुख्याध्यापक, आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करून घेता येतं. पण त्याच्यासाठी डिवोटेड लोक असतात. म्हणून सहज मनीषा ताईंनी सांगितलं म्हणून मी हे सर्व बोलतोय. तर तुम्हाला सुद्धा थिंकिंग पॅटर्न तुमचा फास्ट व्हावा. जसं काल सरला ताई थोड्याशा अडकत होत्या, पण अजून कुठल्या तरी ताई थोड्याशा फास्ट सांगत होत्या. म्हणजे प्रत्येकाचा पॅटर्न असू शकतो. म्हणजे समोर मी एकच सांगतो तुम्हाला, म्हणजे खूप साऱ्या दिवसापासून मी बडबडतोय आणि त्या बडबडण्याचा उद्देश मी सांगताना तुम्हाला सहज असं सांगून गेलो, सर्वजण तुमचा वेळ वाया जाणार नाही, हे सर्व आपण गुड कम्युनिकेशन आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला की जेव्हा सुनबाई येईल, मुद्दाम आपण एक बोलताना की आपण नेक्स्ट जनरेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सुनबाई. सुनबाई हे एक पात्र आहे आयुष्यात येणार, आपलं एक पात्र येणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, एक रोल येणार आहे तो आपल्या घरामध्ये. की सुनबाई म्हणजे एक नवीन जनरेशनचं एक कोणीतरी आपल्याकडे मॉडेल येणार आहे आपल्या घरामध्ये. आणि त्याच नवीन जनरेशन मध्ये आपल्याला मॅच होता आला पाहिजे. आणि हे खूप सारे आपण सासू सासरे आजीबाई आपण बघतो की खूप घरांमध्ये खूप सारं छान ट्युनिंग असतं. सगळ्या गोष्टी ट्युनिंग असतात, म्हणून काय असं काही नाही की त्यांनी काय अबॅकस शिकले म्हणूनच ट्युनिंग आहे, असं काही नाही. बट दे आर द मॅनेज थिंक, दे आर द मॅनेज. किंवा ते कुठल्या तरी सत्संगात असतील, कुठल्या तरी अध्यात्मात असतील, कुठली तरी गोष्ट खूप सारं मनापासून करत असतील, म्हणून या सर्व गोष्टी ट्युनिंग मध्ये येतात. ते का आपोआप नाही होत.
किंवा त्यांची बोलण्याची पद्धत तशी पहिल्यापासून त्यांनी मेंटेन ठेवली असेल, किंवा ते पुन्हा परत सर्वांना कॅरी करत असतील, रिलेशन कॅरी म्हणतो आपण, ते करत असतील, म्हणून ते सर्व जमतं. म्हणून आपल्याला पण कोणीतरी सल्ला विचारावा. प्रत्येकाला वाटतं यार मला कोणीतरी दोन गोष्टी विचारल्या पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्याने आयुष्यात इंजिनिअरिंग केलं नाही, डॉक्टर केलं नाही, त्याला पण आई वडील बिचारे, पालक विचारायला जातात की माझ्या मुलाला इंजिनिअरिंग करू का, माझ्या मुलाला डॉक्टर करू का, माझ्या मुलाला हे करतो. अहो पण यांनी कधी डॉक्टर आणि इंजिनिअरिंग केलंच नाही हे काय सांगणार. पण केलं नाही म्हणून सांगणार नाही असं नाही, बट मुलामध्ये काय टॅलेंट आहे, मुलामध्ये काय ऑब्झर्वेशन आहे, मुलगाची हालचाली कशा आहेत, किंवा हा मुलगा काय करताना याला खूप हायर लेवलची एनर्जी असते, हे काम करत असताना याला हायर लेवलची एनर्जी असते, म्हणजे हा पॅशनेटली करतो, त्या क्षेत्रामध्ये जरूर त्याने करिअर केला पाहिजे. हा फक्त लहान मुलांना मोबाईल सोडून, आता हा मोबाईल पण एक असं झालं की मोबाईल पण पॅशनेटली लोक बघतात. 8 8 9 9 तास मुलं थकत नाही, तो एक पार्ट वेगळा आहे, कारण तो तो बॅड हॅबिट आहे. तो एक नंतरचा पार्ट होईल. सो आपण थोडासा टॉपिकवर जाऊया. सो मनीषाताई, जेव्हा तुम्ही हे सर्व मेहनत कराल प्रामाणिकपणे, तेव्हा तुमचा स्पीड वाढलेला असेल. प्रामाणिकपणे अपेक्षित होतं. आता ग्रुपमध्ये जर थोडंसं बोलायला गेलं, माझ्या समोर 35 ताई आहेत, काल 44 ताई होत्या, आणि 44 गुणिले 5, म्हणजे मी असं अपेक्षित होतं की साधारण 220 कॅल्क्युलेशन साधारण ग्रुपमध्ये अवेलेबल होतील, आणि मी ते टाकण्यासाठी परमिशन दिली होती. पहिले क्लिअर करतो, जर कोणाला ऐकू आलं नसेल तर तो पार्ट वेगळा आहे. पण मी असं सांगितलं होतं की प्रत्येक ताईने कमीत कमी 5 कॅल्क्युलेशन बनवायचे, 5 रोचे कॅल्क्युलेशन बनवायचे. फॉर एक्झाम्पल 23 -2 +8 -22 -5. आन्सर इज द, कोणी केलं का? केलं का कोणी? वंडरफुल. आन्सर इज द 2. हा, आन्सर इज द 2, म्हणजे श्वासांबरोबर जगता आला पाहिजे. आन्सर इज द 2. आता हे जेव्हा मी बोलतोय, तर जेव्हा हे बोलतो म्हणजे काय, की ब्रेनची इनडायरेक्टली आपण आपण फोटोज बघतो. इकडे लक्ष द्या. ब्रेनचं जर सर्वात एक्सरसाइज होणारं साधन काय माहिती का, एक अजून पुन्हा सांगतो, की कोणीतरी कधीतरी स्वप्नामध्ये एखादं घर बघितलं असेल. आपण पण आपलं घर बघताना एक ब्ल्यूप्रिंट बघतो आधी, की इथं जिना असेल, इथं पिलर असेल, इथं बेडरूम असेल, इथं किचन असेल, इथं डायनिंग हॉल असेल, जे काय असेल ते. तुम्ही फर्निचर बनवत असाल तरी तुम्ही व्हिज्युअलाइज करतात की इथं असा पट्टा असेल, इथं हा कलर असेल, इथं ड्रॉवर असेल, इथं टीव्ही असेल. ऑल थिंग्स आर व्हिज्युअलायझेशन. इकडे लक्षात द्या. जर एखादा इंजिनियर असेल, आपण म्हणतो यार इंजिनियर लोक बघा किती नवीन नवीन छान छान, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये किती नवीन नवीन डिझाईनच्या, दिल्ली मुंबईमध्ये किती छान छान नवीन, प्रत्येक युनिक डिझाईन दिसते आपल्याला. बिकॉज पुन्हा परत सांगतो की या जगामध्ये क्रिएटिव्हिटीला सर्वात जास्त डिमांड आहे. तुम्हाला नवनिर्मिती करता आली पाहिजे, नवनिर्माण करता आला पाहिजे, तुमच्याकडे विचार नवीन पाहिजे, तुमच्याकडे एखादा नवनिर्मितीचा थॉट पाहिजे, तुम्हाला चित्र नवीन काढता आला पाहिजे, तुम्हाला तुम्हाला एक नवीन गोष्टीला जन्म देता आला पाहिजे. आणि मी म्हणून काल सांगितलं होतं, जे स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे. असा एक माणसाचा साऱ्या गावभर बोमट्या मारून सांगत असतो, हे आपलंय बरं का, आपण बनवलंय बरं का, आपण डिझाईन केलंय बरं का. आपण काहीच केलेलं नसतं तरी सांगतो, मी त्याला सांगितलं होतं बरं का, इथं असं येऊ दे, इथं असा कलर पट्टा मारणारा कलर मारणारा वेगळा असतो. पण साऱ्या गावभर, साऱ्या आपल्या मैत्रिणींना आपण सांगतो, मी सांगितलं होतं बरं का आमच्या साहेबांना, की इथं 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 हा खिळा ठोका, म्हणजे इथं हे हुक लावा, म्हणजे हे सुंदर दिसेल. म्हणजे आपण प्रत्येकाला नवनिर्मितीचा छंद असलाच पाहिजे. आणि निश्चित तुम्ही सर्वजण रोज नवनिर्माण करत असताल. कारण जर एव्हरी डे तुमच्या स्वयंपाकाची जरी चव बघितली तर ती पण एव्हरी डे युनिक असते, तेच तेच नसतं. हे तुम्ही पण ऍग्री करू शकतात. म्हणून खास करून देवाने तुम्हाला अजून एक वेगळी शक्ती दिली असते, की तुम्ही रोज काहीतरी निर्माण करतात, कॉन्सन्ट्रेट असतात, आणि सशक्त असतात, आणि सर्व काही तुम्ही सहनशील पण असतात. तो त्यातल्या त्यात आपण हे बघत होतो की मनीषाताई बोलल्या म्हणून थोडं बोलणं झालं. परत थोडंसं क्लोज लूप करतो आणि पुढे कन्सेप्टला जातो. काल 44 ताई होत्या, आता 38 ताई आहेत. 44 ताईंकडनं अपेक्षा होती की 5 5 कॅल्क्युलेशन बनवल्या पाहिजे. मग त्या ताई सिनियर असोत की ज्युनियर असोत. मग त्या कोणाला सिनियर ताईंना वाटलं की मी आता रिटायरमेंटला आलेले, असं नाही, आपण शिकतोय.
आपण शिकतोय. 5 कॅल्क्युलेशन बनवलेला काय फरक पडतो? तुम्ही सिनियर असाल तर 3 मिनिटात बनतील, 2 मिनिटात बनतील. जसं मनीषाताई म्हटलं 10 कॅल्क्युलेशन करायला 10 मिनिटं लागले. नो प्रॉब्लेम. जर ही बनवण्याची प्रॅक्टिस वाढली तर तुमचा स्पीड वाढू शकतो. आणि बनवण्याचं याच्यासाठी मुद्दाम असं होतं की सम टाइप्स यू हॅव द व्हिज्युअलाइज, काही फोटोज व्हिज्युअलाइज होत आहेत, त्याच्यात तुम्हाला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायचंय, बीट्स मुवमेंट होत आहेत जे फिंगरिंगच्या स्वरूपात जरी असतील. उद्या तुमच्याकडे टूल अवेलेबल असेल, टूलच्या माध्यमातून ते पिक्चर्स मुवमेंट झाली पाहिजे डोळ्यासमोर. ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेन वॉन्ट ऍक्शन, ब्रेन वॉन्ट स्पीड, ब्रेन वॉन्ट नंबर. लक्ष द्या मी काय काय सांगतो. ब्रेनच्या काही क्वालिटीज आहेत. ब्रेनला ऍक्शन हवी असते, ब्रेनला स्पीड हवा असतो, ब्रेनला कलर हवा असतो, ब्रेनला डायलॉग्स हवे असतात, आणि ब्रेनला मूर्खपणासारखं काहीतरी हवं असतं. कोमलताई थोडा सरळ बसा, तो दाढीवरचा हात काढून घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवा, अख्खा पृथ्वीचा गोल तुमच्या डोक्यावर ठेवला तरी तुम्ही भार पेलू शकता, एवढी सशक्त आहात तुम्ही. आणि मोबाईल आडवा ठेवा. सो पुन्हा काय सांगितलं मी तुम्हाला? ब्रेन वॉन्ट रिडिक्युलस, ब्रेनला मूर्खासारखं पण आवडतं, मूर्खपणा पण आवडतो. आणि म्हणून आपण कधीतरी मूर्खपणा करतो, पण त्याच्यामधून आपल्याला आनंद मिळतो. त्याच्यामधून काय मिळतो? आनंद मिळतो. पुन्हा परत सांगतो मी, मूर्खपणा करतोच आपण, पण अति मूर्खपणा केला की मग फटके बसतात लहानपणी. असं आपण बघ आपल्या पिलांना पण देतो ना, अति मूर्खपणा केला की फटके बसतात. तसं आता या वयात जर आपण अति मूर्खपणा केला तर आपल्याला कोणातरी बोलणे बसतात. एवढंच असू शकतं. पण अति मूर्खपणा करण्यासाठी एक ध्येय वेळे जे लोक असतात, ध्येय घेऊन जर अतिमूर्खपणा केला तर ते कधी पण चांगलं असतं. त्याच्यातून नवनिर्मितीचा ध्यास असला पाहिजे. आणि एक रिझल्ट ओरिएंटेड जर अतिमूर्खपणा केला तर काहीतरी एक चांगलं नवनिर्मिती होऊ शकते. हा इतिहासाचा जो आतापर्यंत जो पास्ट इतिहास आहे, तो पास्ट इतिहासातला मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. सो ओके. सो पुन्हा परत अं थोडंसं लांबलेलं बोलणं थांबवतो. पुन्हा परत सांगतो की थोडस एक ताई, दोन ताई इमर्जन्सी आल्या. नेमकं नको त्या वेळेस, म्हणजे आता त्यांना मी असंच बोललं गेलं, नको त्या वेळेस आल्या म्हणून थोडंसं लेट झालो मी. पण नो प्रॉब्लेम. एक ताई सुरतहून आल्या होत्या लांबून, एक ताई इथंच अशोकनगरच्या होत्या, थोडंसं लेट झालो आपण. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि थोडंसं आजचं जी टेक्निक आहे ना ती पुढच्या 10 मिनिटात शिकून घेणार आहेत आपण. हाय वेळ आपल्याकडे, नो प्रॉब्लेम. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. सो ओके. 26 -6 +20 -30 +50 +10 +9 -22. आन्सर इज द अपेक्षित आहे. बऱ्यापैकी अपेक्षित आहे. बाकी हा, सुनीता ताई छान केलं तुम्ही. ओके. आन्सर इज द बऱ्यापैकी ताईंकडे उत्तर आहे. आन्सर इज द हा रुपाली ताई ठेवूनच द्या एकदाचा हिशोबच करून टाका, म्हणजे परत डिस्टर्बच होणार नाही. हा, पूर्ण हिशोबच करून कसं घ्यायचा आहे. काय पोरं ठीक पोरं आहे. सतावतात आहे ठीक आहे ना, त्यांना. ठीक आहे. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके ना. हिशोबच करून घ्यायचा एकदाचा. आन्सर इज द 57. आन्सर इज काय? आन्सर काय? प्लीज प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हा, आन्सर इज द 57. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडं कॉन्सन्ट्रेट करा. हा. ओके. जयश्री त्या पिल्लूकडे पण लक्ष द्या. असू द्या, तुमची पण भरपूर धावपळ असते. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. प्लीज. 68 -66 +6 रोहिणी ताई करा की, तुमच्यासाठी थांबलोय मी. 68 सांगितला होता पहिले. -66 +6 सांगितला, नंतर +6 सांगितला मी. +21 +60 -84 +21. आता खूप सोपं झालंय बाबा, हे तेच तेच करतोय आपण. हे तेच तेच करतोय की नाही? खूप दिवसापासून तेच तेच करतोय आणि झालंय आता. आता तुम्हाला स्वतःला आहे ना, माझ्यासाठी संपला हा पार्ट. माझ्यासाठी आहे ना आता शिकवण्याचा पार्ट संपला. इकडे लक्ष द्या. आता माझ्या ताई लोक सर्व हुशार आहेत, सेल्फ प्रॅक्टिस करतील. आणि त्यासाठी जयश्री ताई इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. त्यासाठी एकच करायचं, जे मनीषा ताई थोड्या वेळापूर्वी बोलल्या, पुन्हा परत तेच सांगेल. 2-4 एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन बनवण्याचा प्रयत्न करा.
आणि स्पीडअप होईल, नो प्रॉब्लेम. नोटबुक कोणाला द्यायची, पेन कोणाला तरी लिहायला सांगा, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला लक्षात येईल 96 आहे, मग मी काय करायला पाहिजे. खूप साऱ्या कमांड असतात, पण काही काही ना सोप्या सोप्या कमांड घेतात. -10, -15, -1 अशाच काहीतरी कमांड घेतात. नाही, थोड्याशा मिक्स कमांड घ्या. मिक्स कमांड येण्याचा थोडासा प्रयत्न करा, आणि छानपैकी 10 पास आज तरी वेळ घ्या. उद्यापर्यंत मी अपेक्षित करतो ग्रुपमध्ये टाका, आणि थोडस स्वतःच हे करा. आता थोडस इकडे लक्ष द्या सर्वजण, थोडस लक्ष द्या. आता आपल्याला आजचा टास्क होता, आपल्याला मेंटल अरिथमेटिक शिकायचं. सर्वजण प्लीज प्लीज प्लीज, सर्वजण इकडे लक्ष द्या. पाठीचा खणा सरळ ठेवा, थोडस इकडे लक्ष द्या. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. आता पहिले, राईट हँड मध्ये मी काल तुम्हाला पेन घ्यायला सांगितली होती बघा. पेन, अशी ती पेन घ्या सर्वजण राईट हँड मध्ये. प्रत्येक जण, म्हणजे लेफ्टी असेल राईटी असेल काही प्रॉब्लेम नाही, इकडे लक्ष द्या. लेफ्टी असेल किंवा राईट असेल. ओके. आता माझ्या समोर मी असं समजतोय, इकडे लक्ष द्या, हा बघा माझा उजवा डोळा आहे. तुमचा पण राईट आईजला समोर असा एक, राईट आईजला असा एक एक लाईन तयार करून घ्या. राईट आईज तुमचा, राईट आईजला एक जस्ट अशी बघा, मी असा हात केला ना, असा हात करतोय, म्हणजे तुमच्या पण राईट आईजला एक कमांड द्या की तुला तुला युनिट रॉड बघायचा आहे. जयश्रीताई असा एक जस्ट करून द्या, त्याला कमांड करून द्या राईट आईजला. या हाताने कमांड द्या त्याला, की बाबा तुला आता इथे एक रॉड बघायचा आहे, बघायचा आहे, बघायचा आहे त्याला. ओके. आता इकडे लक्ष द्या, सेट द झिरो. या दोन बोटांनी सेट द झिरो. सेट द झिरो म्हणजे काय केलं, वरचा 5 आणि खालचे 4 बीट आपण काय केले, त्या आन्सर लाईन पेक्षा लांब केले. खाली किती बीट्स असतात बघा. जे काही तुम्हाला कुठल्या कलरचे दिसत असतील, तुमच्या पद्धतीने तुमच्या ब्रेनला जे आवडेल त्या कलरने दिसेल. कोणाला ब्राऊन, येलो, रेड, ब्ल्यू, ब्लॅक, जे काय असेल तुम्हाला जो आवडत असेल तो कलर, व्हाईट, जे काय. खालचे तुम्हाला 4 बीट दिसत आहेत आणि वरचा 1 बीट दिसतोय. आता काल एक डिसिप्लिन सांगितली होती, कारण काय होईल, मला सोपं काय झालं माहिती का. आता इकडचा डावा हात, या हातामध्ये पेन घेतली. ओके. हा जो डावा हात आहे ना, हे बघा डावा हात कसा केला मी, इकडे लक्ष द्या. या डावा हातले हे 2 बोट वेगळे केले बघा. हे बघा, हे 2 बोट वेगळे केले मी. 2 बोट वेगळे केले. डावा हात असा पण करा. हे बघा, 3 बोट असे एकत्र, 3 बोट असे एकत्र, आणि 2 बोट मोकळे केली. केले मोकळे. ओके. या 2 बोटांना पण मुवमेंट करून घ्या. या 2 बोटांची पण मुवमेंट झाली पाहिजे शांतपणे, कारण हे नंतर त्रास होतो. कारण ते सवय नाही ना अजून, थोडासा त्रास होतो. ओके. हे 2 बोट मोकळे झाले, आणि इकडचे 2 बोट मोकळे झाले. बघा, असे पण करा, असे पण होल्ड करा, असे पण होल्ड करा, असे पण करून बघा, असे पण करून बघा, असे पण करून बघा. ओके. नंतर जेव्हा टूल येईल खऱ्या अर्थाने, तेव्हा वापर करायचा आपल्याला. मुलांना खूप वेळा बार करून घ्यावं लागतं, आणि मुलं बऱ्याच वेळेस मिस्टेक काय करतात, मुलांचे व्हायब्रेशन खूप असतात. ते या 3 बोटांमध्ये बघा, हे जे 3 बोट आहेत ना, याचा एक व्हिडिओ पण आहे, मी तो देईल तुम्हाला. याचा व्हिडिओ पण आहे की हाऊ टू हँडल द अबॅकस टूल. अबॅकस टूल होल्ड करण्याची डिसिप्लिन काय, त्याचा एक व्हिडिओ आहे. तर हा 3 बोटांमध्ये टूल होल्ड करायचा. हे 2 बोटांनी पण बीट होल्ड करतो. हे थोडंसं ऍडव्हान्स लेवलला गेल्यावर, जसं जसं आपल्याला पॉसिबल आहे तसं या 2 बोटांचा वापर करणार आहे, पण आत्तापासून रिझर्व करून ठेवायचे. आणि या 2 बोटांचा आपण खास करून वापर करणार आहेत आज, खास करून. ओके ना. ह्या बोटाचा वापर काय, इकडे लक्ष द्या. डावा हात, डावा हाताचा वापर काय, अबॅकस टूल. मला असं होल्ड करायचं, हे बघा, हे अबॅकस टूल असतं. बरेच जण अबॅकस टूल मी असं होल्ड केलं, आणि समजा माझ्याकडे हे पॅड असेल, रायटिंग पॅड, हे फॉर एक्झाम्पल रायटिंग पॅड असेल, तर रायटिंग पॅडवर मी असं होल्ड केलं पाहिजे, या 2 बोटांनी. आणि हे 2 बोटांचे माझे इथं, हे बघा, इथं 10 वर आणि 100 वर, 10 वर आणि 100 वर हे 2 बोट गेले पाहिजे. आणि इकडे भरपूर मोठा अबॅकस टूल आहे, पण खूप मोठ्या अबॅकस टूलची 21-17 रॉड काही गरज नसते. 13 रॉडचा अबॅकस टूल आपण वापरतो. छानपैकी हे 2 बोट आपले 10च्या रॉडवर, 100च्या रॉडवर मूव झाले पाहिजे. आणि छानपैकी हे अबॅकस टूल असं सरळ पॅडवर किंवा रायटिंग टेबलवर तुम्हाला होल्ड करता आला पाहिजे. या हाताचं काम असतं टूल सांभाळणं. या 2 बोटांचं काम असतं 10च्या रॉडवर आणि 100च्या रॉडवर बीट मुवमेंट करणं. आणि या 2 बोटांचं काम, इकडे लक्षात द्या, या 2 बोटांचं काम असतं प्रत्येक रॉडवर मुवमेंट करणं. सध्या आपण ज्युनियर आहोत ना, ज्युनियर आहोत, म्हणून आता सध्या कुठल्याही 100च्या रॉडवर जरी गेलो तरी या बोटांचा वापर करणार आहे, 2 बोटांचा वापर. पण आता इकडे लक्ष द्या, रायटी वाल्याचं असं आहे. लेफ्टी असाल तुम्ही, लेफ्टीची पण डिसिप्लिन आहे, त्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. पण लेफ्टीची डिसिप्लिन असते, अशी पेन असते बघा, अशी पेन. म्हणजे करंगडीकडे हे टोक, करंगडीकडे टोक, हे बघा, हे करंगडी, या दोघांमध्ये बोट ठेवतो, आणि असं पैकी छानपैकी आपण असा अबॅकस टूल होल्ड करतो.
आणि जेव्हा मला लिहायचं असतं तेव्हा पुन्हा परत अबॅकस. हे त्या व्हिडिओमध्ये छान सांगितलंय. पण आज थोडासा वेळ वाया न जाता आपण याच्याकडे लक्ष देऊ. या दोन बोटांकडे लक्ष द्या. आणि आन्सर इज म्हटलं की असं करून बघा. अबॅकस, आन्सर, राईट ही सर्व. अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर. करता येते? वंडरफुल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. इकडे लक्ष द्या आता. सर्वजण इकडे लक्ष द्या. फोर थम अप बोला माझ्याबरोबर. बोला. फोर थम अप. बोला सर्वजण. फोर थम अप. असा मुवमेंट होताना दिसला पाहिजे. असा छान मुवमेंट झाला पाहिजे. म्हणजे खालचे 4 बीट्स आपल्याला आन्सर लाईनला टच केले. आता ते होल्ड झालेत असं समजायचं. +5. हा बघा, इंडेक्स फिंगरने केले. +5 इंडेक्स फिंगरने केलं. इंडेक्स फिंगरने केलं. म्हणजेच मला लक्षात येईल तुम्हाला सर्वांना असा फोटो दिसला पाहिजे की खालचे 4 बीट्स आणि वरचा 5चा बीट हा आन्सर लाईनला टच झालाय. आणि आता टोटल जो मला फोटो दिसतोय तो 9चा फोटो दिसतोय. 9चा फोटो दिसतोय. क्लिअर आहे? आता या 9 मधून मला -2 करायचे. तिकडे लक्ष द्या. आता हा जो इंडेक्स फिंगर आहे ना माझा वरचा, या इंडेक्स फिंगरने -2 करायचे. -2, -2, +1, +1. बघा, 9 होते, त्यातून -2 केले, तिथं 7 होते. आणि 7 मध्ये पुन्हा परत मी काय केलं? +1 केलं. मी जस्ट गाईड करतोय तुम्हाला. आता आन्सर दिसतंय 8 दिसतंय. 8 दिसतंय. आज आपल्याला सर्वांना बघायचा प्रयत्न करायचा आहे. खूप थोडून ताणून नाही, हलकं फुलकं बघायचा प्रयत्न करायचा. मी असं बोललो. असं नाही की बघितलंच पाहिजे, कंपल्सरी बिलकुल करायचं नाही. बिकॉज ह्या का जो मालिक है ना, वो बहुत सैतान है. जेव्हा आठवण्याचा आपण प्रयत्न करतो ना, ते मुद्दाम खाली 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 कुठेतरी खोलमध्ये लपत जातं. आणि म्हणतो, अरे आत्ताच आठवलं, आत्ताच आठवलं होतं, आत्ताच आठवलं होतं. ते लहान मुलासारखं आहे. हे ब्रेनचं ऍटिट्यूड कसा असतो, ब्रेनचा ऍटिट्यूड लहान मुलासारखा असतो. त्याला म्हणतात, कुठं गेलं छकुलं, कुठं गेलं. ते मुद्दाम दरवाजाच्या मागे लपतं. करून बघा. छकुलं कुठं गेलं की ते मुद्दाम दरवाजाच्या मागे लपतं. आणि शोधायचं सोडून द्या, अलगद येऊन तुम्हाला मिठी मारतं. असं होतं की नाही? तसं ब्रेनचं आहे. ते शोधायचं सोडून द्या, ते आपोआप तुम्हाला आठवतं. अरे यार, आठवलं. असं होतं. ब्रेनच्या ऍटिट्यूड म्हणून मी सांगितलं, ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेन वॉन्ट स्पीड, ब्रेन वॉन्ट ऍक्शन. म्हणजे जे लहान मुलांना आवडतं. इकडे लक्ष द्या. आता कार्टून बनवणाऱ्यांना सुद्धा हे सर्व ट्रेनिंग झालेली असते. कारण प्रत्येक क्षेत्रात जो जो जाईल त्याला ते झालं असतं ना. मुलांना काय आवडतं? मुलांना काय आवडतं ना, ते कार्टून मध्ये सर्व टाकलेलं असतं. आता मुलं काय असं काय, मुलांना काय कुठून कार्टून काय वरून बघून आले का? पण मुलांच्या ब्रेनला काय आवडतं? कारण मूर्खपणा त्याच्यात जास्त असतो कार्टून मध्ये. मूर्खपणा असं काहीच होत नाही. असं जगात काहीच होत नाही, ते सर्व कार्टून मध्ये असतं. आणि म्हणून ब्रेनला क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात, मूर्खपणा आवडतो, त्याला रेडिक्युलस म्हटलं जातं. आणि ब्रेनला, आपल्या पण ब्रेनला आवडतं. सो सांगण्याचा अर्थ असा आहे की ब्रेन हे लहान मुलांसारखं असतं. सो पुन्हा परत आपण टॉपिकवर जाऊ. सेट द झिरो. पुन्हा परत सेट द झिरो, सेट झिरो सर्वे केले. आता सर्वजण मनातल्या मनात बोलायचंय. मला +3 करायचं असेल तर तुम्ही काय ऍक्शन कराल? करा बरं ऍक्शन. +3 साठी मला बघू द्या. थम अप असं बोलू शकतात तुम्ही. कोमलताई, आडावताई, थम अप असं बोलू शकतात. -2. -2 ला काय ऍक्शन कराल? याला इंडेक्स डाऊन म्हणतात. इंडेक्स डाऊन. काही जण अंगठ्याने -2 करतात. असं नाही चालणार. अंगठ्याने नाही. -2. कारण तुम्हाला जर पुढे डिसिप्लिन मध्ये जायचं असेल तर प्रॉपर डिसिप्लिन करा. -2 ला इंडेक्स डाऊन. -2 ला इंडेक्स डाऊन. क्लिअर आहे? +5. +5 ला काय म्हणावं लागेल? इंडेक्स डाऊन म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? इंडेक्स डाऊन म्हणावं लागेल. इंडेक्स डाऊन. आणि -5. -5 ला इंडेक्स अप. इंडेक्स अप. कारण सर्वजण करा मला. +5 -5 +5 -5 +5 -5 करून घ्या. ब्रेनला सवय. +5 -5 +5 -5 +5च्या वेळेस ती खाली आली पाहिजे. -5 ला वरती गेले पाहिजे. +4 -4 +4 -3 +1 -1 +3. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज सेट द झिरो. इकडे लक्ष द्या. सेट द झिरो. आता मी तुम्हाला गाईड करेन. गाईड करेन. लक्ष द्या. पहिले एका रॉडवर, नंतर दुसऱ्या रॉडवर पण करूया. सेट द झिरो. ओके. शांतपणे मान सरळ ठेवा. कॉन्सन्ट्रेट ठेवा. शांतपणे हलकं फुलकं घ्या. ओके. सेट द झिरो. 3 थम अप. बघा, 3 बीट आन्सर लाईनला टच आहेत. +1 थंबने +1 करा. आता बघा, 4 बीट आन्सर लाईनला टच आहेत. -2 इंडेक्स डाऊन करा. त्या 4 मधून 2 बीट्स डाऊन करा. आता 2 बीट टच आहेत बघा तिथं. +5 अजून पुन्हा परत इंडेक्स डाऊन करून तो 5 ना खाली आणा. आणि आता तुम्हाला तिथं 7चा फोटो दिसला पाहिजे, कारण 5 आणि खालचे 2 बीट्स तिथं टच आहेत. +7.
-6 थोडस डिसिप्लिन शिकवतो. आता एकाच वेळेस -6 ला पुन्हा परत इकडे लक्ष द्या. -1 आणि -5 असा नाही करायचा. -6 ला इकडे लक्ष द्या, ओपन पिंच म्हणतात. ओपन पिंच, ओपन पिंच. -6 ला काय म्हणतात? ओपन. म्हणजे तिथे 7चा फोटो होता ना, त्या 7च्या फोटोमधून तो खालचा अंगठ्याने आणि वरचा 5 इंडेक्स फिंगरने असा -6 ओपन करायचा. आता तिथं आन्सर फक्त 1 आहे. प्लीज सर्वजण, भाग्यश्री ताई, मी जे सांगतोय ना त्या ऍक्शन करा, ऍक्शन करा, प्लीज ऍक्शन करा. आता -6 केला, तिथं काय दिसतोय? 1 दिसतोय. +7, आता 7 करण्यासाठी वरचा 5 आणि खालचे 2, म्हणजे खाली तर 3 आहेत, खाली उरलेले 3 आहेत, पण त्या 3 मधून 2. आता आन्सर 1 आहे, म्हणजे खाली 3 आहेत, त्या 3 मधून 2 आणि वरचा 5 असा एकत्र आणला, +7. म्हणजे आन्सर आता आपल्याला फोटो जो दिसतोय, तो फोटो दिसतोय आपल्याला 8 चा दिसतोय. आन्सर इज द 8. प्रयत्न करा. हे बघा परत, ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेस शिकायच्या, ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या वेळेस प्रॅक्टिस करायची, त्याला अजिबात बायपास करू नका. तर मी जेव्हा तुम्हाला टूलवर सांगितलं तेव्हा टूलवरच करा. जेव्हा फिंगर्सवर सांगितलं तेव्हा फिंगर्सवरच करा. आता जर मेंटल अरिथमेटिक करतोय तर प्रामाणिकपणे मेंटल अरिथमेटिकची प्रॅक्टिस करा. कुठली कंजूशी करू नका. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो. 3 थम अप, -2 इंडेक्स डाऊन, +1 थम अप, +5 इंडेक्स डाऊन, -5 इंडेक्स अप, +1 थम अप, +5 इंडेक्स डाऊन. सो व्हॉट इज द आन्सर? बघा बरं फोटो कसला दिसतोय. आता दाखवायचा असेल तर तुम्ही 7. काय कसा अर्चना ताई, अहो 90 काही 8. 10च्या रॉडवर काही संबंधच नाही. तो 10चा रॉड कसा काय ओपन झाला तुमचा? आन्सर इज द 8. असं तुम्ही दाखवू 8. शकता. 8. 8, आन्सर इज द 8. कारण वरचा 5 आणि खालचे 3 आन्सर लाईनला टच होते. क्लिअर आहे? प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. आता थोडंसं पुढे जाऊ, थोडंसं पुढे जाऊ, थोडंसं ब्रेनला थोडा फास्ट करूया. इकडे लक्ष द्या. हा युनिट रॉड. आता हे हात इकडे लक्ष द्या. जस्ट इकडे सरकला माझ्या डाव्या डोळ्याकडे. जस्ट तुम्ही पण सरकून बघा. जस्ट डाव्या डोळ्याकडे सरकला. बघा हा राईट हँड राईट आईज समोर, राईट हँड लेफ्ट आईज समोर. तिथं माझा 10चा रॉड आहे. तिथं कुठला रॉड आहे? 10चा रॉड आहे डाव्या डोळ्याकडे. ओके ना? तिथं 10चा रॉड आहे. मग सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. 99 बघा. 90 मी काय केलं डाव्या डोळ्याकडे? 99. थोडं हाताला पण कळलं पाहिजे की तुम्ही 90 कुठं केला आणि 9 कुठं केला. 99 -44, बघा -44 इंडेक्स फिंगरने केले आपण, +11. बघा बरं काय आन्सर दिसतंय. फक्त बघा, बोलू नका, फक्त बघा. बघा शांततेत बघा, फक्त बघा, फक्त बघा. -55 +3. युनिट रॉडवर +3 केला आपण आता. आणि बघा बरं, 10च्या रॉडवर काय दिसतंय आणि युनिट रॉडवर काय दिसतंय. शांततेत बघा, फक्त बघा, फक्त बघा. आणि जर दिसला असेल तर शांततेत दाखवा. आन्सर इज द 14. दामिनी ताई, 69 नाही हो. आन्सर इज द 1414. हा, -55 केले होते आपण तिथं. ते -55 तुम्ही राहून गेले वाटतं करायचे. आन्सर इज द 1414. 14 करून बघा, काही काळजी नका करू. थोडा कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार आहे हा. कारण काय म्हणतात ना, असं आहे भाग्यश्रीताई, कधी कधी आपण कधी कधी शेरो शायरीमध्ये बोलून जातो, मैं किसी की बाप की नहीं सुनती, किंवा मैं किसी की बाप की नहीं सुनता, आपण असं बोलून जातो. तर इथं इथं काय तर, भाऊ म्हणून मी बसलोय, तर लगेच ते ब्रेन आहे ना, ते लगेच असं काय लगेच अंगवळणी पडलेली सवय काय लगेच अशी बदलणार आहे का? पण डेफिनेटली आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज थोडस शांततेत करतोय आपण, आपल्याला घाई अजिबात नाहीये. 29. आता 29 कसं कराल तुम्ही इकडे लक्षात द्या. डाव्या डोळ्याकडे गेलो 20, उजव्या डोळ्याकडे गेलो 9. 9 म्हणजे खालचे 4 आणि वरचा 5 एकत्र आणला. मग इकडे मला 20चा फोटो दिसतोय, इकडे 9चा फोटो दिसतोय. -22 डाव्याकडे डोळ्याकडे गेलो, -20 इंडेक्स फिंगरने, आणि -2 राईट राईट म्हणजे राईट आईज समोर किंवा युनिट रॉडवर -2. आता बघा बरं शांततेत, कॅल्क्युलेशन करू नका. ते शाळेतलं कॅल्क्युलेशन करू नका, परत मी विनंती करतो. शाळेतलं अजिबात कॅल्क्युलेशन करू नका. इथं काय बघायला शिकायचं आपल्याला?
फोटो बघायला शिकायचंय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला ब्रेनची जिम करायची. आपल्याला काय करायचं? ब्रेनची एक्सरसाइज करायची आहे. म्हणून आपल्याला फोटो बघायचे आहेत प्लीज. फोटो बघा. आणि अजिबात काळजी करू नका. बरेच जण ताई आहे ना, आज मला रात्री आज मात्र मला भांडून सोडतील. अहो मला ते दिसतच नव्हतं, काय माहित काय झालंय, मला आहे ना ते तुम्ही कळतच नव्हतं, काय मला काय झालेलं आहे. अहो ताई, 30-35 वर्षाचा संसार आहे. 10-5 वर्ष साहेबांचं ऐकलं नसेल तर पहिल्या दिवशी कुठं माझ्या भावाचं लगेच तुम्ही ऐकून घेणार आहेत. आणि त्याला ब्रेन ऍक्शन मध्ये येणार आहे. थोडी सवय लागणार आहे, म्हणून स्वतःची प्रॅक्टिस लागणार आहे. ओके ना. त्याला सवय लावली आपण, 2-3 वेळा सांगितल्याशिवाय अजिबात ऐकायचं नाही. आणि परत अजून असतं, समोर पडलेलं असतं तरी म्हणायचं, आत्ता जिथं ठेवलं होतं कुठं गेलं, आत्ता जिथं ठेवलं होतं कुठं ठेवलं, आत्ता जिथं ठेवलं होतं कुठं समोर आहे, दृष्टी समोर आहे तरी दिसत नाही. तरी म्हणतात की नाही मला असं दिसतंय. एक जण म्हणतो नाही नाही ते तसं दिसतं, नाही ते म्हणतात नाही तसं नाही तसंच होतं ते. असं होतं. कारण हा सर्व व्हिज्युअलाइज पॅटर्न आहे. हा ब्रेनचा कॉन्सेप्ट. मी तुम्हाला एक मुद्दाम मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. साधारण असं म्हटलं जातं की 3-3.5 लाख विद्यार्थी एनडीए ची एक्झाम देतात. एनडीए म्हणजे एनडीए साठी सर्वात जास्त टफ मॅथ असतं. आणि छान मॅथ असतं एनडीए साठी, सैनिक विद्यालयाचं. ते पण आपण कधीतरी बघणार आहोत. थोडासा वेळ लागेल त्या गोष्टीला, पण ते पण आपल्याला पुढे घ्यायचंय. एनडीचं मॅथ चे एक्झाम मध्ये जर पहिलं क्रॅक केली मुलांनी रिटर्न पेपर, म्हणजे साधारण असं म्हटलं जातं की 3.5 लाख मधून 3-1 हजार विद्यार्थी, 10% विद्यार्थी त्यांची काही रिटर्न झाल्यानंतर ओव्हरऑल जी काही असते त्याच्यासाठी जातात. 6 दिवसाचे 6 राऊंड असतात, कधी कधी 5 राऊंड असतात. आणि पहिल्या राऊंड मध्ये साधारण 3,000 विद्यार्थ्यांमधले साधारण 2800 विद्यार्थी, असं समजून घ्या. 3,000तले 2800 विद्यार्थी पहिल्या 3-4 मिनिटातच घरी येतात. किती सांगितले मी? समजा 100 मुलं बोलवले, 100 मुलांना एका रूम मध्ये पाठवलं. रूम मध्ये पाठवलं आणि बाहेर निघाले. आणि एक 3 मिनिटाची काहीतरी एक टेस्ट झाली. त्याच्यातून त्या 100 मधले 95 बॅग घेऊन लगेच घराकडे निघायला यायला निघतात. हे एवढं लगेच क्विक रिझल्ट असतो त्यांचा. त्याचं कारण असं आहे की व्हॉट यू, किती क्लिअर व्हिज्युअलायझेशन. म्हणजे तिथं काहीतरी एक अशी काहीतरी एक आकृती असेल, एखादा पिक्चर असेल, एखादा काहीतरी डायग्राम असेल, तो बघायचा आणि त्याच्यावरून इंटरव्ह्यू द्यायची. एक सांगायचा अर्थ माझा असा आहे. म्हणजे तुमचं व्हिज्युअलायझेशन किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही त्या व्हिज्युअलायझेशनचा अर्थ कसा समजून घेतात. आणि म्हणून मी थोड्या वेळापूर्वी पण बोललो की या जगातली प्रत्येक गोष्ट निर्माण होण्याच्या आधी कोणीतरी स्वप्न बघितलेलं असतं, कोणीतरी व्हिज्युअल बघितलेलं असतं, तर ती निर्माण होते. म्हणजे आजकाल तर आता आपण सर्व फॅमिलीर आहोत, म्हणून इट इज आपण सर्व बोलू शकतो की आज एक साधं गोड सुंदर बाळ व्हावं, तरी आपण गर्भसंस्कारासाठी एक फोटो लावून ठेवतो. बघतो की नाही? एक फॅमिलियरचं उदाहरण घेऊ आपण एक, बिकॉज वी आर द फॅमिलियर. म्हणजे एक चांगलं गुडगुडीत बाळ जन्माला यावं तरी सुद्धा एक छान आपण एक व्हिज्युअलाइज करण्यासाठी एक पिक्चर लावून ठेवतो. की बाबा ते बघून बघून कमीत कमी आपल्याला तसे चांगले सुंदर विचार चांगले, तसं हा इट इज अ फॅक्ट. आता आपण चांगल्यापैकी बालसंस्काराचे चांगले क्लासेस पण केले जातात का? की जसा तुम्ही विचार कराल, म्हणजे सॉफ्टवेअरवर काम होतंय सर्व आजकाल. काय होतंय की सॉफ्टवेअर फार महत्वाचं आहे. त्या काळात कसं सॉफ्टवेअर काम करतंय, सॉफ्टवेअर काय काय विचार करतंय, तसं सॉफ्टवेअर पुढे पुढच्या जनरेशनचं तयार होणार आहे. हा एक सिम्पल पॅटर्न सांगितला मी टेक्निकली. म्हणून थोडंसं आपल्याला पण आपलं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग करायचं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 36 लेफ्ट हँड, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. हातांना नाही, आता हातांना नाही, प्लीज प्लीज प्लीज. हा, 36 आहे बघा. 30 असं करा, 30 असं करा, आणि 6 असा करा. आता थोडस आपण आज हे शिकतोय. -5, -5, -5 या हाताने -5 बघा. 30 आणि 6 केला होता. आता तुम्हाला इकडे 30 दिसतोय आणि इकडे 1 दिसतोय. +3 बघा बघा काय दिसतोय. इकडे 30 दिसतोय आणि इकडे 4 दिसतोय. +55 बघा बरं काय दिसतोय. इकडे 80 दिसतोय आणि इकडे 9 दिसतोय. बघायचा प्रयत्न करा. -88, -80 असा ओपन होणार आणि -8 असा ओपन होणार. +5 आन्सर इज, बोटांवर दाखवू शकता तुम्ही जर दिसलं असेल तर. ठीक आहे. बऱ्यापैकी 90% ताईंना दिसतंय. थोडासा स्पीड वाढवतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन.
थोडा वेळ समजतंय का सर्वांना? प्लीज समजतंय का? काही काळजी नका करू. पुन्हा पुन्हा रोज होत राहणार आहे. पण काय होईल माहिती काय, पहिला दिवस आहे ना, पहिला दिवस आहे सॉफ्टवेअरचा. थोडस काही ताईंना त्रास होऊ शकतो. पण डेफिनेटली जर प्रयत्न केला, आता याच्यावरचा एकच मंत्र आहे, जयश्री बारीताई किंवा अर्चनाताई, मी एकच सांगेल. आपल्याकडे काही कोणाकडे 108 मण्यांची माळ नाहीये घरांमध्ये. तो जमाना गेला. आपण नवीन गुगल बाबाचे लेकर आहोत. आपल्याकडे गुगल बाबाचे लेकर आणि आपण गुगल बाबाचे आई बाबा असे आपण झालोय. परंतु तो जमाना जुना झाला. पण तरी पण जे जुनं आहे ते सोनं आहे. म्हणून आता आपण एक नवीन संकल्पना घेऊ शकतो, की मी जर कधीतरी देवासमोर बसले, शांत बसले, तर मी काय करू शकतो? इकडे लक्षात, मी शांत बसलो तर मी काय करू शकतो? 5, ओके 5 टच झाला. +4, ओके 9 झाला. -6, ओके 3 दिसतोय. -2, ओके 1 दिसतोय. +90, इकडे 90 केला. आता मला दिसतोय 91 दिसतोय. असा प्रयत्न करू शकतो आपण. याला खूप काही घाई नाही करायची. हलकं फुलकं. जे तुम्हाला काल कॅल्क्युलेशन मी बनवायला लावले, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही काय करतायत, ते कॅल्क्युलेशन व्हिज्युअलायझेशन कॅल्क्युलेशन करता. अजून आपण फॉर्म्युला चालू केलेला नाही. फॉर्म्युल्यामध्ये अजून आपली ब्रेनची एक्सरसाइज होणार आहे. पण हलकं फुलकं जे काही झिरो लेवल आहे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज पहिले करता आला पाहिजे. कारण मी असं म्हणतो की तुम्हाला ही सुद्धा जिम लॉंग टाइम कॅरी केली, रोज प्रॅक्टिस केली तर खूप फायदा होणार आहे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन, विथ द मेंटल अरिथमेटिक, नो फिंगरिंग. म्हणजे हातांवर नाही, तर डोळे बंद करून, ओपन करून नाही दिसत असेल तर डोळे बंद करून केलं तरी चालेल. ओके, प्लीज. 28, 20 10च्या रॉडवर आणि 8 युनिटच्या रॉडवर. -22, बघा युनिट रॉडवर काय दिसतं, फक्त बघा, फक्त बघा. बोलू नका, फक्त बघा, फक्त बघा. काहीच ऍक्शन वगैरे काहीच करू नका. फक्त बघा. मी बोललो बघा म्हणजे फक्त बघा. -1, इंडेक्स डाऊन करा. +4, -8, +2. आन्सर इज, बोटांवर दाखवू शकणार. आन्सर इज बऱ्यापैकी 90% ताई बऱ्यापैकी दाखवतात आन्सर. काही प्रॉब्लेम नाही अर्चना ताई, दिसेल, काय काळजी नका करू. सुरुवात आहे. आन्सर इज द 3. आन्सर इज द 3. हा, रोहिणीताई दिसेल, नो प्रॉब्लेम. सुरुवात आहे. गीताताई दिसेल, सर्वांना दिसेल, काही प्रॉब्लेम नाही.